मानसिक आजारांवर खरंच आयुर्वेद तेवढा प्रभावीपणे काम करतो का? आहेत का त्याच्यावर तशी कुठली औषधं? जी नेहमीची आजकाल उदाहरणं जी वाढलेली आहेत समाजामध्ये आजकाल ऑटिझम या आजाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतंय आणि दुर्दैवाने पालक वेगवेगळ्या दवाखान्यांचे उंबरठे झिजवतात, अनेक ठिकाणी जातात, वेगवेगळ्या थेरपीज करतात, परंतु विशेष असं काही घवघवीत त्याच्यामध्ये यश मिळालं. शिरोधारा हे फक्त आयुर्वेदोक्त ग्रंथांमध्ये आलेलं आहेच आहे, पण आजकाल लोकांचा विश्वास बसण्यासाठी म्हणून एक डाटाबेस पण निम्हान्स सारख्या चांगल्या इन्स्टिट्यूट मधून तयार झालेला आहे. याचा अर्थ खरंच कुठेतरी त्याला आत्ताच सुद्धा व्हॅलिडेशन मिळतंय आणि ते किती शास्त्रशुद्ध आहे तेव्हा सांगून ठेवलेली ट्रीटमेंट तर ती सुद्धा सिद्ध होतीये ह्याच्यातून. घरातली सासू इतर नातलग लोकांचे तिला नेहमी टोमणे खावे लागायचे आणि याच्यामुळं वारंवार ह्या गोष्टी झाल्यामुळे त्या डोक्यामध्ये तिच्या ही गोष्ट इतकी फिट बसली की आपण जीवनाला आता काही लायक नाही आहोत, आपण संसार करायला लायक नाही आहोत आणि त्यामुळे ही मुलगी घराबाहेर निघाली म्हणजे आयुष्य संपवण्यासाठीच. नमस्कार, मी आपल्या सर्वांचं मनोवेद या चॅनलच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे तो आयुर्वेदानुसार मानसिक आजार किंवा आयुर्वेद हा मानसिक आजारांकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो. तर म्हणजे तो प्रभावी आहे का खरंच मानसिक आजारांवर, किंवा मानसिक आरोग्याच्या बाबतीत आयुर्वेद काय सांगतंय, किंवा जनरली जेव्हा माझ्याकडे क्लायंट्स येतात काउन्सिलिंगसाठी की जे सायकॅट्रिक मेडिसिनवर असतात तर ते जनरली मला विचारतात की मॅडम ही ॲलोपॅथीची जी औषधं आहेत तर ती त्याच्यामुळे ढेपाळल्यासारखं होतं किंवा डल वाटतं दिवसभर किंवा मी झोपून राहतो दिवसभर, तर मग त्याच्यासाठी काही आयुर्वेदिक औषधं नाही आहेत का? तर आजचा जो आपला हा विषय आहे तर या विषयासंदर्भात आपल्या बरोबर चर्चा करायला आलेले आहेत पुण्याचे प्रथितयश डॉक्टर आयुर्वेदाचार्य डॉक्टर मनोज देशपांडे. नमस्कार डॉक्टर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या पॉडकास्ट मध्ये. डॉक्टरांची ओळख करून द्यायची म्हटलं तर ते स्वतः आयुर्वेदाच्या फील्डमध्ये साधारण गेली 27 वर्ष हे त्यांचा हातखंड आहे आयुर्वेदिक प्रॅक्टिस मधला आणि मानसिक आजाराचेही असे रुग्ण त्यांनी बऱ्यापैकी हाताळलेले असल्यामुळं या आजच्या जे आपल्याला पडलेले प्रश्न आहेत त्याची उत्तरं देण्यासाठी यांच्या इतकी योग्य व्यक्ती नसणारे कोणी, म्हणूनच आपण त्यांना आजच्या या पॉडकास्ट मध्ये आमंत्रित केलेलं आहे. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तर आपल्याला एक जनरल मी थेटच पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की कॉमनली लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की आयुर्वेद म्हणलं की एक जुनाट आजार बाबा, की स्किन डिसीजेस म्हणा किंवा पोटाचे आजार म्हणा असे आजार त्याच्यामध्ये येतात, पण मग मानसिक आजारांवर खरंच आयुर्वेद तेवढा प्रभावीपणे काम करतो का? आहेत का त्याच्यावर तशी कुठली औषधं? नक्की आहेत. अगदी मी एक खात्रीपूर्वक सांगेन, अगदी आपण गंभीर मानसिक आजार हा भाग थोडासा बाजूला ठेवूया. याच्यामध्ये जी नेहमीची आजकाल उदाहरणं जी वाढलेली आहेत समाजामध्ये आजकाल ऑटिझम या आजाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतंय आणि दुर्दैवाने पालक वेगवेगळ्या दवाखान्यांचे उंबरठे झिजवतात, अनेक ठिकाणी जातात, वेगवेगळ्या थेरपीज करतात, परंतु विशेष असं काही घवघवीत त्याच्यामध्ये यश मिळत नाही आणि मूल जेव्हा विशेषतः शाळेमध्ये प्रवेश घ्यायची वेळ असते तो एक पालकांच्या समोर एक फार मोठा यक्ष प्रश्न असतो की आता या मुलाचं आपल्या काय होणार. हायपर ऍक्टिव्ह मुलं असतात किंवा ऑटिझमची मुलं असतात. तर मला एक केस सांगायला नक्की आवडेल की अतिशय गोंडस मुलगा आई वडिलांबरोबर जेव्हा दवाखान्यामध्ये आला, ही मुलं लगेच ओळखू येतात, ती एका जागी स्थिर नसतात, चंचल असतात, ही वस्तू उचल ती वस्तू उचल, डोळ्यामध्ये डोळे घालून पाहणं हा जो या वयातल्या मुलांचा जो काही आपल्याला एक निरीक्षण असतं ते ती मुलं कधीही डोळ्यात डोळे घालून पाहत नाहीत. तर त्या मुलाला महत्वाचा प्रश्न होता की पालक अनेक शाळांमध्ये प्रवेश करण्यासाठी फिरत होते, परंतु कुठेही त्याच्या बिहेवियरमुळे प्रवेश मिळणं अत्यंत अवघड होतं. म्हणजे तो मुलगा थोडंही मनाच्या विपरीत झाला की लिटरली जमिनीवर लोळण घ्यायचा आणि तार स्वरामध्ये रडायला सुरुवात करायचा, ओरडायला सुरुवात करायचा. या पहिल्याच इम्प्रेशनमुळे सगळीकडून त्यांना निराशा आली होती, परंतु आपली औषधं सुरू केली सुदैवाने आणि त्याला लगेचच एक महिन्यानी पुढचा एक इंटरव्ह्यू होता. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्याला शाळेमध्ये प्रवेश मिळाला, त्याचं वागण्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली
आणि आता जवळजवळ 6-9 महिने झालेले ते मूल त्या शाळेमध्ये रेग्युलर जायला लागलेलं आहे. तर हा पालकांच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक गोष्ट होती की आतापर्यंत त्यांना कधीही या पद्धतीचा, अर्थात हे आजार बरे होणारे नसतात असा दावाही कोणी करू नये, परंतु आयुर्वेद नक्की एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आपल्याला मानसिक आजारांमध्ये मदत करू शकतात. हो, अच्छा. म्हणजे आता तुम्ही सांगितलं तो साधारण आपण एक अटेन्शन डेफिसिट वाला मुलगा आहे, हायपर ऍक्टिव्ह मुलगा आहे, ते आपण बघितलं. मग जसं कॉमनली आपण बघतो की अँझायटी आहे किंवा पॅनिक अटॅक्स आहेत किंवा डिप्रेशन आहे, माइल्ड स्वरूपाचं असेल, तर ह्या आपण कॉमनली बघतो लोकांमध्ये आजकाल. कोविड नंतर तर हे खूपच वाढलेलं आपण बघतोय. तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचा काय टेक आहे, असं तुम्ही बघितलेले आहेत का किंवा तुम्ही असे पेशंट्स बघता का रेग्युलरली? अर्थात या प्रकारच्या केसेस या आयुर्वेदामध्ये त्या मानाने कमी येतात, ही गोष्ट नक्कीच आहे. परंतु जेव्हा एखादा आपला पूर्वीचा पेशंट आपल्याकडं विशेषतः फार आशेने येतो, तेव्हा ही घटना झालेली. मागच्याच एक 6 महिन्यापूर्वी मुंबईहून एक पेशंट त्याच्या मुलीला घेऊन आलेला दवाखान्यामध्ये. अत्यंत मख्ख, म्हणजे एखादा पुतळा असावा या पद्धतीने ती मुलगी बसलेली. कुठल्याही गोष्टीला हो नाही याच्याखेरीज उत्तर द्यायची तिची तयारी नव्हती. आणि फार मोठा तिच्याकडून एक आत्महत्या करण्याचा एक प्रयत्न तिच्याकडून झाला होता. त्या मुलीचा अशी बॅकग्राऊंड होती की ती मुलगी साधारण होती शैक्षणिक ह्याच्यामध्ये, लग्नही तिचं झालं, परंतु एकच अडचण होती की तिला स्वयंपाक करायची जी आहे ना, ते फार सावकाश, म्हणजे तासन तास तिला स्वयंपाक पूर्ण करायला लागायचं. आणि त्यामुळं विशेषतः घरातली सासू, इतर नातलग लोकांचे तिला नेहमी टोमणे खावे लागायचे. आणि याच्यामुळं वारंवार ह्या गोष्टी झाल्यामुळे त्या डोक्यामध्ये तिच्या ही गोष्ट इतकी फिट बसली की आपण जीवनाला आता काही लायक नाही आहोत, आपण संसार करायला लायक नाही आहोत. आणि त्यामुळे ही मुलगी घराबाहेर निघाली म्हणजे आयुष्य संपवण्यासाठीच. तर सुदैवाने पोलिसांनी तिला पाहिलं त्या अवस्थेमध्ये, तिच्या वडिलांना फोन केला. वडीलही तिचे ड्रायव्हर होते. खोपोलीमध्ये असताना त्याने त्या मुलीला घेऊन आले दवाखान्यामध्ये. आणि अत्यंत एक समाधानाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक उपचार त्यांना अत्यंत विश्वासाने वडिलांनी सांगितले की आम्ही हे करू इच्छितो. तिला अभ्यंग, नस्य, उद्वर्तन, शिरोधारा यासारखे सगळे चौफेर ट्रीटमेंट याच्यामध्ये सुरू केली. आणि याच्याबरोबर काही शारीरिक तक्रारी पण होत्या. आयुर्वेदाचा हा एक वेगळा दृष्टिकोन मला सगळ्यांना सांगायला आवडेल की मानसिक आजार हे फक्त मनापुरते मर्यादित नसतात, तर त्याचा कुठंतरी शरीरातले जे वात, पित्त, कफ दोष असतात किंवा पंचमहाभूत असतात त्याच्यामध्ये असंतुलन झाल्यामुळे सुद्धा परिणाम हा मनावर झालेला दिसून येतो. तर अशा पद्धतीची एक सर्वंकष चिकित्सा तिला केली आणि त्यातून ती खूप बाहेर आली. नंतर आम्ही आधुनिक काही औषधांची, काउन्सिलिंगची पण त्याच्यामध्ये मदत नक्की घेतली आणि आज ती मुलगी जी आहे ती अत्यंत चांगलं आनंदी जीवन जगत आहे. अरे वा. म्हणजे खरं तर बघायला गेलं तर सायकॅट्रीमध्ये सुद्धा सुसायडल टेंडन्सी हा खूप मोठा भाग समजला जातो ट्रीट करण्यासाठी सुद्धा. तर असे सुसायडल टेंडन्सी असणारे लोक सुद्धा आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या, तुम्ही जसं सांगितलं की नस्य झालंय किंवा उद्वर्तन, म्हणजे आपण अंगाला काही चूर्ण लावतो आणि ती औषधी चूर्णांनी काहीतरी मानसिक शांती त्याच्यातून घडत असेल आणि त्याच्यातून एवढे चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतात की खरं तर हे लोकांना माहिती नाहीये बरं का. की त्यांच्या दृष्टीने माझ्या तरी मत आहे ना की त्यांना शिरोधारा हा एकच आयुर्वेदामध्ये मानसिक आजारांशी संबंधित असा एकच रिलेट होणारा भाग थोडक्यात असं त्यांना वाटतं. हा कॉमनली म्हणजे आपण म्हणतो तो भाग त्यांच्या मनामध्ये आहे. तर मग खरंच असं आहे का की आयुर्वेदामध्ये फक्त शिरोधारा ह्याच्यावरच मानसिक आजार ट्रीट होतात का? नाही, खरं तर काय की शिरोधारा हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे, याविषयी अजिबात दुमत नाहीये आणि म्हणूनच ते लोकांमध्ये पॉप्युलर झालंय. परंतु त्याचं व्यावसायीकरण हे जास्त झालेलं आहे. म्हणजे केवळ मसाज सेंटर किंवा स्पा किंवा रिसॉर्ट इथपर्यंत मर्यादित असलेली ही ट्रीटमेंट आहे. म्हणजे आणि खरोखरीच बघायला गेलं तर एक वेळेस असं मसाज करून किंवा शिरोधारा घेऊन काही फार मोठा फरक पडेल अशातला भाग नसतो. परंतु त्याच्या मागची जी शास्त्रीय भूमिका आहे याच्यासाठी मला सांगायला सगळ्यांना आवडेल की केवळ भारतातच नाही तर निम्हान्स म्हणून जी बेंगलोरची अत्यंत प्रसिद्ध संस्था आहे की जी ब्रेन रिसर्चच्या बाबतीमध्ये आहे, त्या संस्थेमध्ये, जपानच्या युनिव्हर्सिटीमध्ये, जर्मनीच्या युनिव्हर्सिटीमध्ये, जगात अनेक अशा ऑर्गनायझेशन आहेत की जिथे शिरोधारा या विषयावरती
खूप अग्रेसिव्ह रिसर्च झालेला आहे, क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत. तर त्याच्यातनं आलेली जी काही संशोधनं आहेत ही जर मी तुमच्या पुढे मांडली, तर कसं असतं की एखादी गोष्ट केवळ एखादी आख्यायिका म्हणून किंवा जुन्या ग्रंथात लिहिली आहे म्हणून काही लोकांना ते मानायला थोडं अवघड जातं, की लोक म्हणतात की याच्यावर काही रिसर्च झालेला आहे. तर याच्यावरचा रिसर्च असा सांगतो की जेव्हा रुग्ण धारा टेबलवरती असतो, शिरोधारा जेव्हा त्याची चाललेली असते, तेव्हा त्या मोमेंटला त्या पेशंटचे हृदयाचे ठोके कमी होतात, श्वासाची गती कमी होते, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक दोन्ही ब्लड प्रेशर सुद्धा कमी होतं. म्हणजे आजकाल जे आपण लाईफस्टाईल रिलेटेड जे डिसीजेस म्हणतो त्याच्यामध्ये नंबर 1 आहे हे कोलेस्ट्रॉल, हार्ट डिसीज, स्ट्रोक, या सगळ्या गोष्टींच्या मागे जो काही आहे ताणतणाव, तर ह्याचे हे पॅरामीटर्स आहेत की हे सगळे कमी होतात. आणि एवढंच नाही तर ब्रेनची जी केमिस्ट्री असते, शेवटी आपल्या भावना म्हणजे काय, वेगवेगळे इमोशन्सचे सुद्धा मॉलिक्युल्स असतात. आपल्याला माहिती आहे की सेरोटोनिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, एन्डॉर्फिन आहे, कॉर्टिसॉल आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची हॉर्मोन्स आहेत. तर या हॉर्मोन्सचा हा जो काही खेळ आहे हा सुद्धा बदलण्याची क्षमता या शिरोधारा ट्रीटमेंटमध्ये आहे. तर कॉर्टिसॉल हे नंबर 1 स्ट्रेस हॉर्मोन आहे, तरी त्याची पातळी ड्रास्टिकली शिरोधारा केल्यानंतर आपल्याला कमी झालेली दिसून येते. तुम्ही विचार करा की किती महत्वाचं टूल आहे की सिंपल ट्रीटमेंट, एक औषधी कोमट तेलाची जर तुम्ही इथं भ्रूमध्याला जर धार सोडली, हे ब्रह्मरंध्र किंवा आज्ञाचक्र आपण म्हणतो की याला स्पिरिच्युअली दृष्ट्या सुद्धा आपण एक तिसरा डोळा म्हणतो, किंवा जे काही मेडिटेशन असतं त्याच्यामध्ये सुद्धा या भागावरती लक्ष केंद्रित करून आपण ध्यानधारणा करत असतो. तर इथं जी धार सोडलेली असते त्यामुळे मेंदूमध्ये बऱ्याच प्रकारचे चेंजेस होतात, चांगले हॉर्मोन्स तयार होतात आणि त्यामुळे तुमच्या इम्युनिटीवरती फरक पडतो. आणि इम्युनिटी ही कशी अनेक आजारांना पुढे आपल्याला, मग ती इम्युनिटी कमी असली तरी आजार होतात आणि जास्त असेल तर त्याला आपण ऑटोइम्युन डिसीज म्हणतात. तर वेगवेगळ्या पद्धतीचे आजार हे इम्युनिटीमुळे होतात, तर ते नियंत्रित करणारी ही अत्यंत मास्टर ट्रीटमेंट आहे शिरोधारा, म्हणून ती पॉप्युलर होणं साहजिकच आहे. परंतु तुमचा मूळ प्रश्न होता की केवळ शिरोधारा आहे का, तर नाही. आजाराची, प्रत्येक आजाराची आयुर्वेदा दृष्टीने इंटरप्रिटेशन वैद्य हा करत असतो की ठीक आहे त्याचे यामुळे वात दोष वाढला आहे का, पित्त दोष वाढलेला आहे का, कफ दोष वाढलेला आहे. आपल्याला साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पित्त दोष, आपण म्हणतो ना की अरे काय तुझं पित्त खवळलंय का, पित्त खवळलं की माणूस अस्वस्थ होतो, चिडका होतो, त्याला राग येतो प्रचंड. म्हणजे आपल्या दोषांशी सुद्धा या गोष्टी निगडीत असतात. शरीराची आपण विनाकारण हालचाल करायला लागलो तर आपण म्हणतो अरे काय वात वाढलाय तुझ्या अंगामध्ये, काय सारखं इकडे तिकडे एरझार करतोय. तर ह्या गोष्टी आपल्या व्यक्तित्वावर रिफ्लेक्ट करत असतात. सो तुम्ही आता सांगितलं की म्हणजे शिरोधारा हे फक्त आयुर्वेदोक्त ग्रंथांमध्ये आलेलं आहेच आहे, पण आजकाल लोकांचा विश्वास बसण्यासाठी म्हणून एक डाटाबेस पण निम्हॅन्स सारख्या चांगल्या इन्स्टिट्यूट मधून तयार झालेला आहे. याचा अर्थ खरंच कुठेतरी त्याला आत्ताच सुद्धा व्हॅलिडेशन मिळतंय आणि ते किती शास्त्रशुद्ध आहे तेव्हा सांगून ठेवलेली ट्रीटमेंट तर ती सुद्धा सिद्ध होतीये ह्याच्यातून. तर आता हा पाठ झाल्यानंतर मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल की सायकोसोमॅटिक ही टर्म आजकाल तशी खूप कॉमन झालेली आहे, तर आयुर्वेदाचा काय टेक आहे बाबा या सायकोसोमॅटिक ह्या गोष्टीबाबत? तर बरोबर आहे की शिरोधारा आपण भाग घेतला, तर आता आपण सायकोसोमॅटिक जेव्हा बघतो तेव्हा आयुर्वेदाला सुद्धा ही विजन त्या काळामध्ये सुद्धा होती की प्रज्ञापराध हा एक महत्वाचा हेतू किंवा कारण सांगितलेलं आहे की जेव्हा तुमचं मानसिक अस्वास्थ्य असतं, निर्णय घ्यायची क्षमता चुकते, इंद्रियांचे एकतर अतियोग होतात, हीनयोग होतात, मिथ्यायोग होतात, तर त्यावेळेस तुम्हाला अनेक आजार होतात. तर आपण प्रातिनिधिक उदाहरण घेतलं की इथे पीसीओडी आजकाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुलींमध्ये ह्या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याच्या मागे प्रज्ञापराध हे कसं कारण आहे हे बघा की आयुर्वेद सांगतो की जेव्हा रजस्वला कालावधी असतो त्यावेळेस तुमची जीवनशैली ही थोडी स्लो डाऊन करायला पाहिजे. परंतु आजकाल जो आपल्यावरती ऍडव्हर्टाईजचा जो भडीमार आहे की कुठलंही बंधन ठेवू नका, कुठल्याही काळामध्ये कसंही वागलं तरी चालेल, या गोष्टींचे परिणाम किंवा जे काही गोष्टी आहेत या सगळ्या मुलींना भोगावे लागतात आणि त्याचे हे परिणाम आहेत. मग त्यामुळं खायच्या प्यायच्या वेळा नाहीत, जॉबच्या वेळा नाहीत, झोपायच्या वेळा नाहीत, व्यायामाला वेळ नाही, वाढलेलं वजन आहे आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम मग पीसीओडी सारख्या आजारामध्ये होतो. तर मूळ आपल्याला दिसतोय हा हॉर्मोनल आजार किंवा दिसतोय शरीरावर की हिरसुटिझम आहे, अनावश्यक केस येत आहेत, पिंपल्स येत आहेत, वजन वाढतंय, पिरियड
डिले होतोय, टॅबलेट घेतल्याखेरीज पिरियड येत नाही, तक्रारी सगळ्या शारीरिक आहेत, पण त्याच्या मुळाशी जेव्हा जातो तेव्हा मानसिक हेतू हे असतात. थायरॉइडच्या बाबतीमध्ये तसंच दिसतं की जेव्हा एखादा कौटुंबिक काहीतरी घटना घडते, मानसिक धक्का बसतो, त्यानंतर अचानक वजन वाढायला लागतं आणि मग पिरियडच्या तक्रारी होतात, केस गळायला लागतात आणि मग टेस्ट केल्यानंतर कुठेतरी थायरॉइड सापडतं. IBSचं आपण उदाहरण घेतलं की अनेक लोकांना विदाऊट एनी रिझन, म्हणजे घरामध्ये फिल्टर असतात, अत्यंत काळजी घेतलेली असते, पण थोडं मन बिघडलं की लगेचच त्यांच्या टॉयलेटला जायच्या वेळा वाढतात. कधी कॉन्स्टिपेशन होईल, कधी लूज मोशन होईल, मायग्रेनचे अटॅक आहेत, आर्थरायटिसचे अटॅक आहेत, स्पॉन्डिलोसिस आहे, ऍसिडिटी आहे, असे अनेक आजार आहेत की सकृत दर्शनी आपल्याला जरी ते शारीरिक वाटत असले तरी त्याचं मूळ हे आपल्या बिघडलेल्या मनात आहे. कारण त्याच्यावर सुद्धा शास्त्र असं सांगतं की जेव्हा आपलं मन बिघडतं तेव्हा त्याचा परिणाम पहिल्यांदा आपल्या न्यूरॉन्सवर होतो, नर्व्हजवर होतो, कारण मनाचं स्थानच मुळीत मेंदू आहे. तर न्यूरॉन्सवर आपल्या परिणाम होतो. नर्व्ह जेव्हा आपल्या खराब व्हायला लागतात, तिथले पाथवे जेव्हा चुकीचे तयार व्हायला लागतात, तेव्हा मेंदूची जी रचना आहे, लिम्बिक सिस्टीम आहे, त्याच्यामधले हायपोथॅलॅमस, अॅमिगडाला यासारखे भाग आहेत, त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि तिथून तयार होणारे जे हॉर्मोन्स आहेत ते बिघडायला लागतात. आणि हॉर्मोन्स जसे बिघडतात तसं मगाशी आपण म्हणलं की कॉर्टिसॉल जर अतिरिक्त तयार व्हायला लागलं तर तुमची इम्युनिटी आपोआप डाऊन होणार आहे आणि इम्युनिटी बिघडणार आहे किंवा अति काम करणार आहे. आणि त्यामुळे मग असे अनेक आजार, विशेषतः सोरायसिस सारखा आजार की आम्ही रोज अनेक रुग्ण सोरायसिसचे बघतो, एक्झिमाचे बघतो, लायकेन प्लॅनसचे बघतो, तर या सर्व आजारांमध्ये मानसिक फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो ऍड्रेस केला तरच आजार हा मुळापासून जाऊ शकतो. कारण आपल्याला माहिती आयुर्वेदाकडे रुग्ण येतात ते फार मोठ्या आशेने येतात की त्यांना आजारापासून मुक्ती पाहिजे असते, त्यांना केवळ सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट नसते. म्हणूनच आयुर्वेदिक वैद्य हा थोडी 4 पथ्य नेहमी जास्त सांगतो. त्याच्यामागे रुग्णाला त्रास देणं हा हेतू नक्कीच नसतो. पेशंटचं किंवा समाजामध्ये असं मत आहे की वैद्य बाबा हे खाऊ नको, ते खाऊ नको, त्यामध्ये वैद्याचा स्वार्थ काही नसतो. तुम्ही उलट पथ्य नका पाडू, वैद्याकडे येत राहा, वैद्याचा फायदाच आहे. परंतु त्याचा एक प्रामाणिक हेतू असतो की रुग्ण हा पूर्णतः आजारातून मुक्त व्हावा. त्यामुळे छोट्या छोट्या या गोष्टींची त्याला जर जोड दिली तर हे सायकोसोमॅटिक जे आजार असतात ते भराभर आयुर्वेदाने चांगले बरे होताना दिसतात. अच्छा, मग तुम्ही आता म्हणलात की त्याच्या मुळाशी आहे तर ते मनाचे विकार किंवा मनाशी संबंधित गोष्टी तिथे घडतात. तर मग ट्रीटमेंट म्हणजे मानसिक ट्रीटमेंट म्हणून तुम्ही मग साधारण आयुर्वेदामध्ये काय वापरता किंवा कशा पद्धतीने ती ट्रीटमेंट पुढे जाते? करेक्ट. तर यामध्ये सुद्धा आयुर्वेदामध्ये विशेषतः आम्ही आयुर्वेदामध्ये पांचभौतिक नावाची जी चिकित्सा आहे, माझे गुरुवर्य दातार शास्त्री जे आहेत त्यांनी ही इन्व्हेंट केलेली एक आयुर्वेदातलीच शाखा, उपशाखा म्हणता येईल की पंचमहाभूत जी आहेत त्यांच्यामध्ये असंतुलन होतं आणि त्यामुळे त्याचे परिणाम होतात. तर जेव्हा मानसिक भाव बिघडतो, आपल्याला माहिती की वायूचे 5 प्रकार असतात, प्राण, अपान, उदान, व्यान, समान, तर त्याची स्थानं ठरलेली आहेत. तर आपला जो हा वरचा भाग आहे, मस्तिष्काचा भाग, हा प्राणवायूच्या कक्षेमध्ये येतो. तिथं प्राणवायूचं कार्य आपल्याला जास्त प्रमाणात दिसतं. प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन नव्हे, ही गोष्ट मी सामान्य लोकांच्या माहितीसाठी एक स्पष्ट करू इच्छितो. प्राण म्हणजे जी काही आपली जी इंद्रिय असतात त्यांचे जे काही बोध होण्याची क्षमता असते ही प्राणामुळे होत असते. तर जेव्हा मानसिक ताणतणाव जास्त असतात, नैराश्य जास्त असतं, विचार प्रचंड जास्त असतात, अनेक मानसिक दोष जेव्हा निर्माण होतात तेव्हा हा प्राणवायू जो आहे हा बिघडतो आणि त्याची जी गती आहे त्याचा परिणाम आपल्या एक एक वायूंवरती व्हायला लागतो. तर प्राणाचा नंतर व्यानावरती, व्यानाचा नंतर उदानावरती, उदानाचा नंतर समानावरती, नंतर अपान वायूवरती, असे क्रमाक्रमाने आपले एक वायू बिघडायला लागतात. आणि अपान वायू बिघडला की आपल्या कमरेच्या प्रदेशातली जी अनेक फंक्शन्स असतात, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मलमूत्र विसर्जन किंवा स्त्रियांच्या मध्ये जे मेन्स्ट्रुएशन आहे, या गोष्टीवरती त्याचा परिणाम होतो आणि वायू प्रतिलोमित होतो. त्यामुळं त्याच्या जे काही परिणाम असतात हे शरीरावर दिसून येतात. त्यामुळे रोगी मानसिक असला तरी त्याचं जेव्हा आपण उदर परीक्षण करतो, नाडी पाहतो, तेव्हा ते परिणाम जर तुम्ही दुरुस्त केले, त्याचं यकृत व्यवस्थित केलं, कळलं, तरी सुद्धा आपल्याला परिणाम हा त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर झालेला दिसतो. त्यामुळं अशा ठिकाणी फक्त मानसिक औषधं देऊन चालत नाहीत, तर आपल्या पचन व्यापाराच्या रिलेटेड जे काही अवयव आहेत त्यांची पण चिकित्सा केली तर ती परिपूर्ण चिकित्सा ठरते. अच्छा, म्हणजे आपण जनरली बघतोय की म्हणजे सायको म्हणजे मनाचा परिणाम हा शरीरावर होतो आणि मग वेगवेगळे आजार होतात.
पण आयुर्वेदामध्ये खरं तर शरीराला तुम्ही ट्रीटमेंट दिली तर त्याचाही रिव्हर्स इफेक्ट मनावर येतोय. आणि जनरली हे आपण उलट बघतो की सायको टू सोमा, तर सोमा टू सायको पण आयुर्वेदाने व्यवस्थित ट्रीट होऊ शकतं. हा नवीन मुद्दा खरं तर आता तुमच्या सांगण्यातून अजून चांगला लक्षात आला. आता पुढचा प्रश्न घेऊयात की हे झालंय की अँझायटी, डिप्रेशन सारखे आजार आहेत की जे कॉमनली दिसून येतात, पण स्किझोफ्रेनिया म्हणा किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स सारखे असे काही आजार आहेत की जे सायकॅट्रीला, मॉडर्न मेडिसिनला सुद्धा ट्रीट करायला तसे कठीण आहेत, अवघड आहेत, किंवा त्याला पूर्ण क्युअर त्यांच्याकडेही तसा नाहीये. तर मग आयुर्वेदामध्ये खरंच याबद्दल काही संशोधन आहेत का, किंवा याबद्दल काही ट्रीटमेंट्स आहेत का? नक्की आहेत. मी काही तुम्हाला रिसर्च जे झालेले आहेत, कारण कुठलीही गोष्ट डॉक्युमेंटेड जेव्हा होते तेव्हा त्याला नक्कीच महत्व असतं. तर आयुर्वेदामध्ये हे जे सायकोसिस जे वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये उन्माद नावाचा एक आजार आपण आयुर्वेदामध्ये ऐकतो की उन्माद, ज्याला हिस्टेरिया असं आपण त्याचं भाषांतर करतो, परंतु एक ब्रॉड कॅटेगरी ही, याच्यामध्ये अनेक प्रकारचे किंवा अतत्वाभिनिवेश असा एक आजाराचा उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला सापडतो. तर या आजारांवर सुद्धा कंबाईंड असे स्टडी नक्की झालेले आहेत. तर उदाहरण द्यायचं झालं तर अशा पद्धतीचे संशोधन झाले की त्यांनी ए गट केला. या ए गटामध्ये फक्त जी कन्व्हेन्शनल मॉडर्न मेडिसिन्स आहेत, सिझोफ्रेनियाचा एखादा रुग्णांचा गट आहे त्याला फक्त मॉडर्न मेडिसिन दिली, आणि जो बी गट आहे त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल मेडिसिन त्याच्या बरोबर कॉम्प्लिमेंटरी म्हणून आयुर्वेदिक उपचार पद्धती पण केल्या. तर असे जेव्हा कंबाईंड एफर्ट्स केले तेव्हा जो बी गट होता त्या बी गटामधली सुधारणा ही लक्षणीयरित्या चांगली होती. त्यांचे डोसेस जे मॉडर्न मेडिसिनचे होते ते कमी करता आले, आणि जो काही रेमिशनचा पिरियड म्हणतात की बरा असलेला रुग्णाचा जो पिरियड आहे हा बी गटामध्ये जास्त होता. त्यामुळं एक गोष्ट आपण नक्की म्हणू शकतो की अॅक्यूट जेव्हा कंडिशन असेल, पेशंट व्हायलंट असेल, फिजिकली तो कुणाला हार्म करत असेल, अशा अवस्थेमध्ये नक्की तुम्हाला ऍडमिट करून आधुनिक शास्त्राचे उपाय करावे लागतील. परंतु नंतर मेंटेनन्ससाठी किंवा औषधांचा जो डिपेंडन्स असतो या ॲलोपॅथीच्या, तो कमी करण्यासाठी आयुर्वेद नक्की याला मदत करू शकतो. विशेषतः असे प्रयत्न दक्षिणेकडे काही अशी हॉस्पिटल्स आहेत की जे डेडिकेटेड सायकॅट्री आयुर्वेदिक अँगलने ट्रीटमेंट पूर्णतः करतात. तर अशा पद्धतीची सुद्धा हॉस्पिटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळी संशोधनं चालतात. उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगेन की आयुर्वेदामधला उन्माद गजकेसरी किंवा स्मृतीसागर अशी काही औषधं आहेत, ही रसकल्प आहेत की ज्याच्यामध्ये काही धातू, खनिज आणि वनस्पती यांच्या एकत्रीकरणातून बनवलेले काही दिव्य औषधी हे कल्प आहेत की हे अशा पद्धतीच्या तीव्र अवस्थेमध्ये सुद्धा उपयोगी पडतात. रुग्णांची इतर औषधं कमी करण्याची आपल्याला नक्की वेळ येते. याच्यामध्ये ब्राह्मी, जटामांसी, सर्पगंध नावाची वनस्पती आहे, ज्योतिषमती, शंखपुष्पी यासारख्या औषधांची, वेखंड, वचा यासारख्या औषधांची एक मोठी रेंज आहे की जी मानस रोगांवरती काम करणाऱ्या या वनस्पती सांगितलेल्या आहेत. आणि त्यांचा उपयोग हा अत्यंत योग्य पद्धतीने केला. म्हणजे कसं असतं की आहेत त्या वनस्पती सगळ्या माहीत आहेत त्या एकत्र करायच्या आणि द्यायच्या, असा अप्रोच नक्की चालत नाही. जसं मॉडर्न सायन्स मध्ये आपण तज्ञ लोकांच्या मदतीने करतो, तसंच तज्ञ वैद्यांच्या मदतीने हे जर आपण उपाय केले तर आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या लक्षणानुसार आपल्याला ती वनस्पती शोधून त्याप्रमाणे अप्रोप्रिएटली त्याच्यावरती ट्रीटमेंट नक्की करता येते. बर. म्हणजे खरं तर असे सुद्धा आजार की जे सायकॅट्रीला सुद्धा आपण बघायला गेलं तर साध्य नाहीयेत, तर अशाला आयुर्वेदाची जोड मिळाल्यानंतर आपल्याला वेगळे रिझल्ट दिसू शकतात, किंवा त्याचे ड्युरेशन, त्यांचे जे औषधं घेण्याचं ड्युरेशन आहे किंवा लोकांच्या दृष्टीने त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत तर ते खूप कमी व्हायला मदत होते. हे असं आता साधारण तुम्ही सांगितलं त्या ह्याच्यातून मला समजतंय. आता एक थोडा आपण कॉन्ट्राव्हर्शियल असा म्हणला मुद्दा तर घेऊयात, कारण मी पण आयुर्वेदाची हे असल्यामुळे मला माहितीये की मानसशास्त्रामध्ये आयुर्वेदाने दैव व्यपाश्रय चिकित्सा अशी सांगितलेली आहे. तर त्याचा तुम्ही काय सांगू शकाल की दैव व्यपाश्रय चिकित्सा बघायला गेलं तर आजकालच्या लोकांना वाटेल की हे काय सांगतायत, म्हणजे खरं डॉक्टर आहेत का हे या पद्धतीने सांगतायत,
पण मग आयुर्वेदामध्ये तरीही ट्रीटमेंट म्हणून सांगून ठेवलेली आहे, मग ते का म्हणून सांगून ठेवलेलं असं? अगदी योग्य प्रश्न आहे. कारण आयुर्वेदामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत चिकित्सेच्या, त्यामध्ये दैव व्यपाश्रय चिकित्सेचं महत्व हे विशेषतः मानसिक आजारामध्ये अनन्यसाधारण आहे. कारण काही गोष्टी अशा असतात की सगळं करून सुद्धा काही गोष्टी आपल्या हाताशी लागत नाही. सगळ्या गोष्टी करतो, उत्तम वैद्य असतो, उत्तम रुग्ण असतो, उत्तम औषधे असतात, उत्तम काउन्सिलिंग असतं, तरीही त्या रुग्णामध्ये कधी कधी फरक पडत नाही. तर तेव्हा दैवम चात्र पंचमम हे जे आपल्याकडचं वचन आहे हे खरोखरीच त्या दृष्टीने महत्वाचं आहे की दैव व्यपाश्रय चिकित्सा म्हणजे कुठलेही प्रयत्न करू नका, गंडेरुपी करा, नवसायास करा, मांत्रिकाकडे जा, असा अप्रोच अजिबात नाही. याच्यामध्ये रुग्णाच्या श्रद्धेचा हा भाग आहे. श्रद्धा ही गोष्ट आजकाल लोकांना खूप श्रद्धा म्हणलं की अंगावरती लगेचच आल्यासारखं होतं की अरे हे काय बोलायला लागले. तर श्रद्धा ही सुद्धा गोष्ट, याला एक शास्त्रीय बैठक आहे. आणि त्याच उदाहरण जर समांतर तुम्हाला द्यायचं म्हणलं तर प्लासिबो ही ट्रीटमेंट. तर आपल्याला माहिती की जेव्हा मॉडर्न मेडिसिनचा कुठल्याही नवीन मॉलिक्युल जर रिसर्च होतो तेव्हा एखादा कंट्रोल स्टडी होत असतो, त्याच्याबरोबर प्लासिबो पण औषधाची ट्रीटमेंट दिली जाते. तर प्लासिबो या ट्रीटमेंटचं महत्व किती आहे, डॉक्टर हेगडेंचे आपण जर काही व्हिडिओ पाहिले असतील तर त्यांनी एक गोष्ट सांगितलेली की बायपास झालेल्या रुग्णांचे सुद्धा त्यांनी 2 गट केले, की एका गटाची बायपास ऍक्च्युअल केली आणि दुसऱ्या गटातल्या रुग्णांना फक्त इथे छातीला इन्सिजन घेतला आणि त्यांना सांगितलं की तुमची बायपास ट्रीटमेंट झालेली आहे. आणि या सगळ्या रुग्णांना चेस्ट पेन भरपूर होतं. तर नवल म्हणजे ज्यांची बायपास झाली त्यांची पेन जाणं ठीक आहे, तिथं तुम्ही नवीन ग्राफ्टच टाकलेले आहे. पण ज्यांची बायपास झालेली नाहीये, केवळ त्यांना दिसण्यासाठी फक्त एक इथं इन्सिजन घेतलेला आहे, तर त्या रुग्णांची सुद्धा पेन पूर्णतः गायब झालेली आहे. हृदयविकार एवढा गंभीर हा सुद्धा, म्हणजे तुमच्या मनाने जर एखादी गोष्ट घेतली की मला याच्याने बरं वाटणार आहे, मला या डॉक्टरकडे जाऊन बरं वाटणार आहे, मला ही सर्जरी केल्यावर बरं वाटणार आहे, मला ही गोळी घेतल्यावर बरं वाटणार आहे, तसंच माझ्या कुलदैवतेचं जर मी दर्शन घेतलं, माझ्या गुरूंचं मी दर्शन घेतलं, माझे जे कोणी मेंटॉर आहेत त्यांचे मी जर आशीर्वाद घेतले, किंवा मी एखादं माझ्या राशीनुसार रत्न जर परिधान केलं आणि त्याचा मला फायदा होत असेल, तर मला नाही वाटत की कोणाला या श्रद्धेचा जर उपयोग होत असेल तर त्याची थट्टा उडवावी वैद्यक शास्त्रांनी सुद्धा. कारण एखाद्याला बरं होण्यामध्ये जर ती गोष्ट मदत करत असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत, हे एक मोठं शास्त्र आहे. ही गोष्ट अजूनही आपल्या बुद्धीच्या पलीकडची आहे. आजकाल जे क्वांटम सायन्स जे इव्हॉल्व्ह होत आहे त्या सायन्स मध्ये दिलेलं आहे की अनेक ज्या तथाकथित आपण आधुनिक शास्त्र म्हणतो, त्या शास्त्राला अवगत झालेल्या गोष्टी या सगळ्या चुकीच्या ठराव्यात, अशा पद्धतीचं क्वांटम सायन्स आपल्याला सांगतं. त्यामुळे काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाहीत त्या आपल्याला माहीत नाही म्हणावं, आपण त्याच्यावर भाष्य करू नये. एखाद्याला एखाद्या मंत्राने जर बळ मिळत असेल, त्याची क्षमता वाढत असेल आणि फायदा होत असेल तर तो जरूर उपाय सुचवावा. आपण त्यातले तज्ञ असेल तर नाही तर तज्ञ व्यक्तींकडे सुचवावा आणि या पद्धतीच्या उपायाची सुद्धा जोड जरूर घ्यायला काहीही हरकत नाही. अच्छा, म्हणजे अलॉंग विथ दिस ट्रीटमेंट आपण दैव व्यपाश्रय चिकित्साही घेऊ शकतो, पण फक्त दैव व्यपाश्रय चिकित्साच आयुर्वेदामध्ये सांगून ठेवली असं नाहीये. अच्छा, तर आपण आता हा जो श्रद्धा अंधश्रद्धा हा बघितला आणि आता आपण एक व्हिडिओच्या शेवटाकडे येतो. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रेक्षकांसाठी म्हणून एक मानसिक आरोग्याच्या बाबतीत आयुर्वेदाने काय जो टेक होम मेसेज दिला असेल तर तो काय आहे, तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकाल? नक्की. आपण थोडक्यात समअप जर करायचं असेल तर आयुर्वेद सांगतं की मन हे जे इंद्रिय आहे हे उभयान्वयी आहे. म्हणजे कसं, एका बाजूला शरीर आहे, एका बाजूला आपण स्वतः म्हणजे आपला सोल आहे, आत्मा आहे. सगळ्या ज्या जाणीवा होतात त्या आपल्या आत्म्याला होत असतात. तर याच्या मध्ये असणारं मन हे काम करतं. आत्म्याच्या ऑर्डर्स इकडे जातात इंद्रियांकडे, इंद्रियांच्या सगळ्या आत्म्याकडे जात असतात. तर आपल्याला मनाचं आरोग्य जेव्हा व्यवस्थित ठेवायचंय तेव्हा केवळ मनाचा विचार न करता आयुर्वेद सांगतं की शरीराचा सुद्धा विचार तितका करा. कारण आपल्याला माहितीये की मानसिक आजार हे शारीरिक मध्ये कन्व्हर्ट होतात. शारीरिक आजार सुद्धा जर क्रॉनिक झाले तर मन तुमचं बिघडतं. मग आपल्या हातात काय आहे तर आपल्या सवयी,
आयुर्वेद असं सांगतं की तुमची जी दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, ही तुम्ही जास्तीत जास्त व्यवस्थित करायचा प्रयत्न करा. कारण मित्रांनो, आजकालचे आजार आहेत हे इन्फेक्शनचा इरा जमाना आता गेला. आताचे आजार आहेत हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. ज्या रोजच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थित करत गेलो तर आपल्याला कुठलीही फॅन्सी ट्रीटमेंट घ्यायची गरज लागत नाही, कुठलेही आजार आपल्याला होत नाही. त्यामुळं आयुर्वेद सांगतो की ब्राह्मणे मुहूर्ते उत्तिष्ठे. ठीक आहे, आपण कालाय तस्मै नमः काहीतरी सुवर्ण मध्य साधायला लागतो, परंतु प्रयत्न असा करावा की लवकर उठायची सवय लावावी. लवकर जेव्हा आपण उठतो तेव्हा आपलं शरीर हे बायोलॉजिकल क्लॉक जो असतो त्याच्याशी अलाइन होतं. याच्यावरती फार मोठं संशोधन झालेलं आहे आणि याला नोबेल प्राइज मिळालं या संशोधनाला की हे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे हे आपल्या शरीरातल्या असंख्य शारीरिक मानसिक घटनांशी निगडीत आहे. इथूनच आपलं ट्युनिंग व्यवस्थित. सकाळी लवकर उठलो, आठवड्यात एखादा दुसरा दिवस तरी तुम्हाला डोक्याला अंगाला तेल लावायला जमतं. नाकामध्ये 4 थेंब दोन्ही टाकले, त्याला नस्य ट्रीटमेंट म्हणतात. या साध्या साध्या ज्या ट्रीटमेंट आहेत ह्या शरीरावर जरी दिसत असल्या तरी नासा ही शिरोसो द्वारम, नाकामध्ये टाकलेली जी औषधं आहेत तर आपल्या ऋषींना नॅनो टेक्नॉलॉजीचाही तेव्हा काहीतरी जाणीव नक्कीच असणार. तुम्ही सांगा, नाक आणि आपल्या मेंदूचा संबंध असल्याचं काय कारण आहे? पण आज जेव्हा आधुनिक शास्त्र सांगतं की हे प्रदूषणाचे कण नाकातून जातात आणि त्याचे ट्रेसेस मेंदूत सापडतात, याचा अर्थ हे जे औषध असतं त्याचे गुण मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे सोपी ट्रीटमेंट, साधं 4 थेंब खोबरेल तेल किंवा औषधी तेल नाकामध्ये टाकलं तर त्यामुळे आपल्या मेंदूची पर्यायाने मनाचं सुद्धा पोषण होत असतं. आयुर्वेद सांगतो की तुम्ही सत्व गुणामध्ये राहायचा प्रयत्न करा. तर मनाचे सुद्धा 3 ऍट्रिब्यूट्स आपण म्हणू सांगितले, म्हणजे की सत्व, रज आणि तम. तर सत्व गुण जो आहे हा आपल्याला ईश्वरीय तत्वाकडे घेऊन जाणार आहे. आणि मनुष्याचा जन्मच, आयुर्वेद हे सुद्धा अध्यात्माला मानणारं शास्त्र आहे. आयुर्वेद हे केवळ मित्रांनो चिकित्सेसाठी निर्माण शास्त्र नाही, तर माणसाचा उद्धार हा अनेक स्तरांवर व्हावा, त्याची इव्हॉल्व्ह व्हावा मनुष्य, यासाठी ते सांगितलेले. त्यामुळं याच्यासाठी सत्वगुण हा आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे आपली जीवनशैली, तर आयुर्वेदामध्ये सद्वृत्त पालन हा सुद्धा एक फार मोठा भाग सांगितलाय की आपलं वर्तन हे असं असावं की ज्यामुळं कुठल्याही पद्धतीचा गिल्ट आपल्या ब्रेनमध्ये तयार होणार नाही. आणि हे जे काही काम, क्रोध, मद, मोह, दंभ, मत्सर हे जे सगळे षडरिपू आहेत, दोष आहेत, हे निर्माणच होणार नाही. तुम्ही मला सांगा, आपल्या मेंदूचे पॅटर्न जे असतात हे कशाने तयार होतात? मनाने नाही तयार होतात, आपल्या सवयीने होतात. जेव्हा एखादी गोष्ट आपण वारंवार करायला तेव्हा मेंदू आपला समजतो की गड्या ही गोष्ट आपल्यासाठी आनंदाची आणि उपयोगाची. आणि मेंदूचे नर्व जे आहेत त्या पद्धतीने त्याचे सिनॅप्सेस तयार होतात. की नर्व जे आहेत की विच फायर टुगेदर वायर टुगेदर, हे जे म्हणतात की तसे पॅटर्न्स ब्रेन मध्ये तयार होतात आणि तेच आपलं शेवटी व्यक्तिमत्व असतं. त्यामुळे आपल्या सवयी, आरोग्याच्या सवयी, दिनचर्या, ऋतुचर्या याच्याशी अलाइन जर ठेवल्या, आपली प्रकृती वात पित्त कफ ही जर आपण समजून घेतली तर आपल्या आवडीनिवडीच्या कुठल्या गोष्टी आहेत हे आपल्याला वैद्य सांगू शकतो. त्याप्रमाणे जर आपलं वर्तन केलं तर नक्कीच आपल्याला उत्तम मानसिक आरोग्य लाभू शकतं, हे आश्वासन आयुर्वेद आपल्याला देतं. बरोबर. म्हणजे या आत्ताच्या पूर्ण पॉडकास्ट मधून ना एक गोष्ट लक्षात आली की आयुर्वेदाच्या आचार्यांनी ज्या गोष्टी तेव्हा सांगून ठेवलेल्या आहेत त्या आजच्या काळामध्ये सुद्धा किती व्हॅलिड आहेत, सुसंगत. कारण तुम्ही इतके, म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की त्या म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक, सर्केडियन सायकलसाठी नोबेल प्राइज मिळालेलं आहे, किंवा तुम्ही निमहॅन्स सारख्या संस्थेमधून झालेले रिसर्चेस सांगितले, किंवा प्लॅसिबो ट्रीटमेंट सांगितली. तर मला एक असा हे आला ना की त्यावेळी सांगून ठेवलेली ट्रीटमेंट सुद्धा आजच्या काळानुरूप सुद्धा किती व्यवस्थित पद्धतीने काम करू शकते, आणि तीच मग मानसिक आजारांवर सुद्धा त्याचे किती चांगले परिणाम येऊ शकतात. म्हणजे अगदी आपण पॅनिक अटॅक किंवा माइल्ड अँझायटी सोडली, अगदी ते छोटे आजार सोडले तरी स्किझोफ्रेनिया सारख्या मोठ्या आजारांवर सुद्धा तुम्ही मॉडर्न मेडिसिनच्या बरोबरीने त्यांना जर ट्रीटमेंट दिली तर त्याचेही खूप चांगले उपयोग झालेले दिसून येतात. तर याचा अर्थ खरं तर कोलॅबोरेटिव्ह वेनी जर गेलात तर त्याची मिळणारे रिझल्ट हे खूप चांगले दिसू शकतात. तर आता आपण ह्या ज्या एवढ्या आपण गप्पा मारल्यात तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला जी गोष्ट लक्षात आली की जी मला प्रेक्षकांना एक समप म्हणून सांगायला आवडेल की आयुर्वेदामध्ये नक्की मानसशास्त्रासाठी म्हणून
ठोस अशी औषधं देऊन ठेवलेली आहेत किंवा त्याच्यासाठी तुम्ही जर सांगितलं की शरीरभरा यांसारख्या पंचकर्माच्या अंगाने जाणाऱ्या ट्रीटमेंट सुद्धा सांगून ठेवलेल्या आहेत किंवा दैवव्यपाश्रयासारखी जी प्लॅसिबो ट्रीटमेंट म्हणून आपण म्हणतो तर त्यासारख्या ट्रीटमेंट सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत की ज्या खूप इफेक्टिव्हली काम करताना तुम्ही आता जे पेशंटची उदाहरणं दिली तर त्याच्यावरून तर ते अगदीच लक्षात येतं की खूप इफेक्टिव्हली ह्या गोष्टी काम करू शकतात. आणि आता प्रेक्षकांना ते नक्कीच समजलं असेल की आयुर्वेद म्हणजे फक्त जुनाट आजार दुरुस्त करणारा किंवा फक्त शारीरिक आजार नीट करणारं शास्त्र नाहीये तर मानसिक आजारांवरही ते तेवढ्याच इफेक्टिव्हली हे शास्त्र काम करू शकतं. किंवा तुम्ही कोलॅबोरेटिव्ह ह्याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिन बरोबर जर कोलॅबोरेशन केलं तर त्यांच्याही मेडिसिनचे इफेक्ट हे खूप वाढू शकतात. तर आज तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती दिलीत आमच्या प्रेक्षकांना आयुर्वेदाबद्दल जो शेवटी सुद्धा टेक होम मेसेज दिला तर तो खरंच सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आणि मी सांगेल की सगळ्यांनी ते अवश्य फॉलो करावं. तुम्ही आज या पॉडकास्ट मध्ये आलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद. मलाही आज एका वेगळ्या विषयावरती खरंच आज संधी मिळाली माझी मतं आणि काही केस प्रेझेंट करायची त्याबद्दल तुमचेही विशेष आभार.